स्ट्रायकिंगवरती रोहनला पाहतोय आपण. 4 षटकांचा सामना असेल त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती असेल. चला पंच आपण ऑन करायचं, जास्त वेळ घेऊ देऊ नका. लवकरात लवकर सामना चालू करा. गोलंदाज आराफला पाहतोय. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. पहिला चेंडू लाईन पासून वर काढत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करतायत. म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे धाव पाहायला भेटते. ती पिंपलास बे संघासाठी खातं इथे ओपन होत असताना पिंपलास बे संघाचं वाईटच्या स्वरूपामध्ये. स्ट्रायकरवरती सचिन, नॉन स्ट्रायकरवरती रोहनला पाहतोय आपण. तर गोलंदाज मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आराफ शेखला पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू वरती केलं आक्रमण. चेंडू जातो लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतायत पाठमोऱ्या अवस्थेमध्ये. चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा घेत असताना फलंदाज सचिन आणि रोहनला पाहतोय आपण. चांगले रन बिटवीन द विकेट मैदानावरती करत असताना दोन्ही फलंदाज पाहतोय आपण पिंपलास संघाकडून. खूप दूरवरून आलेला संघ पाहतोय आपण. भिवंडी विभागामधून पिंपलास संघ पाहतोय. तर बदलापूर विभागामधून जाणताराचा बदलापूर संघ. चांगले फाईट पाहायला भेटेल या सामन्यामध्ये दोन संघांमध्ये. सस्तंग शिरगाव संघ टॉप 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ पाहायला भेटतोय. पहिला संघ जय भोजे साई पाहिला होता, बाई मिळाली होती. दुसरा संघ हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला. फलंदाज इथे बाद होत असताना पहिला झटका बसतो तो पिंपलास बी संघाला. सचिनच्या स्वरूपामध्ये अंकुश होते क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण अंकुश कडून झेल चांगला पाहायला भेटला. नवीन फलंदाज पाहतोय आपण तिसऱ्या क्रमांकावरती शिवदासला पाहतोय आपण. लेफ्ट आर्म फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज. खूप साऱ्या अपेक्षा असते शिवदास कडून. वन डाऊनचा फलंदाज म्हटलं की नेहमी आक्रमण फलंदाज असतात, तसेच फलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये शिवदास कडून. हलक्या हातामध्ये कव्हर मध्ये चेंडू खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक इजाजला पाहिलं फंबल होत असताना आणि याच दरम्यान एकदा पूर्ण करत असताना रोहन आणि शिवदासला पाहतोय आपण. एक धाव मिळते या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज आराफ करून पाहतोय आपण. पहिला चेंडू वाईट आल्यानंतर पुढील चेंडूवरती कमबॅक करत असताना एकही मोठा फटका खेळू देत नाही फलंदाज पिंपलास संघाच्या फलंदाजांना. रिव्हर्सचा पवित्र घेतला होता. बीट झालाय फलंदाज. लेग फिफोरची अपील केली होती, कॉर्बनची अपील केली होती. निर्धाव चेंडू सांगता डॉट चेंडू. अजून एक डॉट चेंडू पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाज आराफ कडून.
फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग बिफोरची अपील करतायत. अपील इथे फेटाळत असताना याच दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण रोहन आल्या शिवदास. फक्त सिंगल सिंगल आणि सिंगलच पाहायला भेटते आपल्याला या ओव्हरमध्ये गोलंदाज आराफ कडून. तेवढीच खराब फलंदाजी पाहतोय आपण पिंपलास बी संघाकडून. एक काही मोठा फटका मारू शकले नाहीत. पॉवर प्लेचा फायदा उचलू शकले नाहीत फलंदाज पाहतोय आपण. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय फलंदाज. बीट होतो यष्टीरक्षक. नॉन स्टॉप एंडला चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार येत असताना नशिबाचा चौकार पाहायला भेटतो आपल्याला. पिंपलास संघासाठी येणारे या 4 धावा. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. एक गडी बाद. पिंपलास बी संघाच्या 9 धावा पाहायला भेटतात. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी अंकुशला पाहतोय आपण. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला अंकुश. तर स्ट्राईक एंड वरती रोहनला पाहतोय आपण. सलामी फलंदाज रोहन. स्ट्राईक एंड वरती फेस करेल गोलंदाज अंकुश याला. पहिला चेंडू घुटना डेक तमाशा देख फटका पाहायला भेटला आपल्याला. फलंदाज रोहनच्या बाहेरमधून आलेला दमदार असा षटकार पाहायला भेटते आपल्याला. पहिला चेंडूवरती स्वागत करत असताना रोहनने खेचलाय. मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटला. फलंदाज रोहनच्या बॅटमधून दमदार अशी सुरुवात या ओव्हरमध्ये करत असताना रोहनला पाहतोय आपण. ऑल इंडिया पाक चेंडूची पूर्तता करायची आहे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले अंकुशाचं फलंदाज रोहन याने. दुसरा चेंडू रिबाजचा पवित्र घेतला होता. थर्ड मॅनचं क्षेत्र खाली होतं. तिथेच फटका इथं खेचत असताना लगातारचा सेकंड इनर पाहायला भेटतोय. फलंदाज रोहनच्या बॅटमधून आलेला हा दमदार असा षटकार पाहायला भेटतोय. सलामीर फलंदाज आता मात्र आक्रमण भूमिका घेत असताना फलंदाजी मध्ये पाहतो रोहन याला. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेचत असताना आपल्या संघासाठी या 6 धावाने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 21 धावा पाहायला भेटतात आपल्याला. पुन्हा एकदा अंकुश. पुन्हा एकदा फुल टॉच होता. सरळ रेषेमध्ये केल्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा चेंडू संपर्कात तेवढा चांगला पाहायला भेटला. मिडविकेटचा चेंडू जाईल डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव इथे चोरत असताना पाहतोय आपण शिवदास याला. काय रनिंग बिटवीन द विकेट शिवदास कडून पाहायला भेटते या सामन्यामध्ये आपल्याला. 2 धावा घेत असताना या चेंडूवरती 2 धावाने धावफलक पुढे 23 धावा. आता मात्र चांगली फलंदाजी करत असताना पाहतोय आपण फलंदाजांना या ओव्हरमध्ये. मागच्या ओव्हरचा विचार केला ना तर एकही मोठा फटका खेचू दिला नव्हता गोल आराफ याने. परंतु नशिबाच्या इथे 4 धावा मिळाल्या होत्या शेवटच्या चेंडूवरती पिंपलास संघाला. परंतु जसं दुसरं षटक आलं ना दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करताना पाहतोय आपण फलंदाज रोहनला. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. हा चेंडू सुद्धा 1 बाउन्स सीमा रेषा पार 4 धावांसाठी थर्ड मॅनला आलेला हा फलंदाज
रोहनच्या बॅट मधून दमदार असा चौकार. जेव्हा जेव्हा रिव्हर्सचा पवित्र घेतलाय ना फलंदाज रोहन याने तिथे मोठा फटकाच पाहायला भेटलाय. या चेंडूवरती सुद्धा 4 धावा पाहायला भेटतात आपल्याला. गोलंदाज अंकुशचा विचार केलेला तब्बल 4 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज अंकुश याने. खराब गोलंदाजी पाहायला भेटते या ओव्हरमध्ये अंकुश कडून. पुढे सरदाम खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ दिशेने फटका येईल तिथे विलास. क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या चेंडूवरती. आता मात्र पाहायला भेटते आपल्याला फलंदाज रोहनच्या बॅट मधून कमबॅक करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती गोलंदाज अंकुश कडून करता पाहतोय आपण. शेवटचा चेंडू अंकुश आता फेस करेल. स्ट्राईक एनवरती फलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज शिवदासला पाहतोय आपण. डॉट चेंडू सांगता करत असताना दुसरं षटक इथे समाप्त झालंय. 2 षटक समाप्त नंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 28 धावा पाहायला भेटत आपल्याला पिंपलाज बी संघाच्या. जय मसोबा पिंपलाज बी संघ पाहतोय आपण इन ऍक्शन मध्ये. इथे त्यांच्या गावावरती सुद्धा एक त्यांच्या विभागामध्ये सुद्धा एक आयोजित केलेला स्पर्धा पाहतोय आपण. जय मसोबा चषक पिंपलाज बी संघाकडून एक स्पर्धा चालू आहे. तरी सुद्धा इथे सामना खेळण्यासाठी आपल्या गावाचं नाव करण्यासाठी इथे सज्ज झाले आहेत. नवीन गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड विकेटने विलासला पाहतोय आपण. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहनला पाहतोय. चांगली फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आत्ता तरी पाहिलं आपण मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा कुठून काढल्या. 17 धावा पाहायला भेटला आपल्याला. 19 धावांचं षटक पाहायला भेटलं आपल्याला गोलंदाज अंकुश याचं. पुन्हा एकदा रिव्हर्सचा पहिला चेंडूमध्ये रिव्हर्सचा पवित्र घ्यायचा प्रयत्न होता परंतु आता मात्र बीट केले गोलंदाज विलासला पाहतोय आपण. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज विलास. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यानंतर विलासच्या खांद्यावरती जबाबदारी दिली होती आणि पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू पाहायला भेटला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथं फटका घेतलाय. फटक्याखाली क्षेत्ररक्षक इजाज पाहतोय आपण. इजाज कडून इथे चुकी करत असताना झेल इथे जमीनला दान होत असताना जीवनदान मिळते ते फलंदाज जीवनदान रोहनला पाहतोय आपण. ज्या फलंदाजाने अक्षरशः प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करतोय त्याच फलंदाजाला इथे जीवनदान मिळतंय. जीवनदानाचा फायदा उचलेल का गोलंदाज, थांबू शकेल का फलंदाज रोहन याला. पाहूया पुढील चेंडूवरती. लाईन पासून वर काढत असताना मागची यष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा दूर पाहायला भेटला. गोलंदाज विलासचा चेंडू वाईटचा इशारा करत असताना म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे धाव पाहायला भेटते आपल्याला जय मसोबा पिंपलाज संघासाठी. फ्लेक करण्याचा प्रयत्न लेग बिफोरची अपील परंतु बॉडीवरती चेंडू आदळतो. चेंडू फाईन लेगच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक सागर येईल अडवेल. या दरम्यान सिंगल धावेचा अवधी होता आणि सिंगल धाव घेत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव पाहायला भेटते आपल्याला पिंपलाज संघासाठी.
लॉफ केला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पाहायला भेटतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे झेल घेत असताना बाद केले ते फलंदाज. शिवदासाची खेळी संपुष्टात देत असताना हा बसलेला जय मसोबा पिंपलास बी संघाला दुसरा झटका पाहायला भेटतो. आपल्याला कमबॅक करणारी गोलंदाजी आता मात्र विलास करून पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्यानंतर पुढील ओव्हरची जबाबदारी दिली होती संघनायकाने विलासवरती आणि चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती कौशिकला पाहतोय आपण. पिपला संघाकडून फलंदाजीसाठी आलाय स्ट्राईक एनवरती. तर गोलंदाज विलासाच्या गोलंदाजीवरती फेस करेल. 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले. गोलंदाज विलासाचे स्ट्राईक एनवरती नवीनला फलंदाज कौशिक. तर नॉन स्ट्राईक एनवरती रोहनला पाहतोय आपण. चला जाणताराचा संघ जास्त वेळ घेऊ नका. आपण खूप सारा वेळ घेता. पंच वॉर्न करायचं आहे आपण. पहिला चेंडू पायामध्ये चेंडू होता. चेंडूला फेकून दिलाय. चेक करू आपण. 4 धावा पाहायला भेटतात. आल्याच पहिल्या चेंडूवरती स्वागत करत असताना गोलंदाज विलासाचं मिड विकेटच्या दिशेने वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय आपल्याला. फलंदाज इस्तियाकच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा चौकार. सर कौशिक बॅटिंग आहे. शेवटचा चेंडू विलासाचा फेस करेल फलंदाज कौशिकला पाहतोय आपण. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेचायचा होता. चेंडू त्यांना बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. बॉडीवरती चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज विलासला पाहतोय. तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 36 धावा 2 गडी बाद जय मसुबा पिंपलास संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्क होते जिहादला बात आहे आपण. चौथ्या षटकासाठी प्राचारण करण्यात आलंय. जिहादवरती विश्वास दाखवला. शेवटचा षटक असेल हाणामारीचं षटक. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल पिंपलास बी संघाला जर एक मोठं धावफलक उभं करायचं असेल. जाणताराचा बदलापूर संघाच्या विरुद्ध क्षमता आहे फलंदाजामध्ये. सलामीवर फलंदाज अजूनही मैदानावरती पाहतोय आपण. रोहनला बाद आहे तर नॉन स्ट्राईकला कौशिकला बाद आहे. गोलंदाजी मार्क होती राईट आर्म राऊंड विकेटने जिहाद. पहिला चेंडू आडव्या बॅटने टॅप पद्धतीने चेंडू खेळून काढला. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल इजाज
या दरम्यान एक धाव पूर्ण. रॉकेट थ्रो पाहायला भेटला आपल्याला इजाजकडून. एकच धावेवरती समाधान मानावं लागते ते फलंदाज रोहन याला. पुन्हा एकदा मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. तिथेच फटका घेतला. तिथे क्षेत्रक्षेत्र जियाद येईल. जियाद थोडेसे फम्मल झाले. त्या दरम्यान लगेच दुसरी धाव घेत असताना दोन्ही फलंदाज पाहतोय आपण रोहन आणि इस्तियाकला. 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना धावफलकावरील धावा 39 धावा पाहायला भेटतात. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले शेवटच्या षटकातल्या. यॉर्क मध्ये चेंडू चांगला फटका पाहायला भेटला स्क्वेअर लेगच्या दिशेने. सन्मान देत असताना फलंदाज कौशिकच्या बॅट मधून आलेला हा सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला. सिंगल डबल हेच पाहायला भेटते या चेंडूवरती. चांगला फटका पाहायला भेटतो गलीमध्ये क्षेत्रक्षेत्र त्याच्या डोक्यावर चेंडू खेळू काढले. आरामशेख धावतायत परंतु थांबू शकत नाही. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज रोहनच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज जियादच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना रोहनला पाहतोय 4 धावा वसूल करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले जियादाचे फेस करेल फलंदाज रोहनला पाहतोय आपण. गोटना टेकून फटका खेचला. इथे हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः जियाद जात असताना पाठमध्ये अवस्थेत होते. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा घेत असताना पाहतोय आपण रोहनला. शेवटचा चेंडू या षटकामधला या इनिंग मधला पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी जियाद सज्ज झालेला पाहतोय आपण. सेहेचाळीस धावा. शेवटचा चेंडू जियादाचा खोदून काढला. अक्षरशः चेंडूला फेकून दिलाय. शेवट गोड करत असताना फलंदाज रोहनच्या बॅट मधून आलेला लॉंग ऑनला दणदणीत असा खणखणीत असा षटकार पाहायला भेटतोय आपल्याला. धाव फलक पाहतोय आपण. 4 षटकार समाप्तीनंतर 52 धावा पाहायला भेटतात. म्हणजे समीकरण असेल जाणताराचा बदलापूर संघासाठी येणारे 24 चेंडू 53 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. येणारे 24 चेंडू 53 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकूया आमचे साथी समालोचक
कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज, घारिवली गावचे सुपुत्र आमचे मित्र रोशनजी संते सरांच्या आवाजामध्ये.
आरब शेख ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रशांत गायकवाड. पहिला चेंडू स्विचिट सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. 53 धाव बनवायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. आरब शेख ज्याने षटकाराने आगाज केलेला आहे या इनिंगचा. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. जय मसोबा पिंपलास बी आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच जानता राजा बदलापूर गाव. या दोन संघांमध्ये हा सामना. यावेळेस बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमा पार. षटकार. धावसंख्या आहे 12. स्विच हिट. फुल टॉस. इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. स्विच हिट आणि त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. माइटी इट ह्यूज. मॅक्सिमम षटकार. धावसंख्या आहे 22. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्याबाद विकेटचं पतन. ही गोल्डन विकेट मिळवली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 22-22. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18.
यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 23. गोलंदाज शिवदास आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतात. डीप मध्ये फिल्डर आहे. थोडेसे फंबल झाले. फिल्डर एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 25 धावा. ऑन साइडला फ्लिक करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. नुरा आणि सागर देशमुख ही जोडी आहे. अरब शेखने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा नक्कीच आय थिंक बॅट कट आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27. 26 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी जनताराजा बदलापूर या टीमला सागर देशमुख स्ट्रायकिंगला आहेत आणि या संघाचे पुरस्कर्ते देखील सागर देशमुख आहेत. आलाय हा डॉट बॉल. चौदा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 26 धावा बनवायच्या आहेत. पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या आहे 31. 31 धावा. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक या मॅच मध्ये. जानताराजा बदलापूर आणि जय मसोबा पिंपलास बी या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आणि अप्रतिम झेल पकडलेला आहे सीमा रेषेलगत. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. सागर देशमुख बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धाव 22. आरोहण येत आहेत. यावेळेस बिग लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार.
धावसंख्या आहे 37. 37 धावा धावफलकावरती. नूरा एक लेजंड क्रिकेटर आहेत जाणता राजा बदलापूर गाव या संघाचे आणि त्याने हा षटकार लगावलेला आहे. चेंडू शिल्लक 11 धाव बनवायचे 16 या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जाणता राजा बदलापूर या संघाने. पुन्हा एकदा क्या बात आहे. ग्लोरियस स्ट्रोक लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर बदलापूर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. रन बॉल इक्वेशन. 10 चेंडू आणि 10 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. जाणता राजा बदलापूर गाव या संघाला बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. दहा चेंडू 10 ची गरज. तिसरा षटकार येईल का आणि तो आलेला आहे. सलगचा हा तिसरा षटकार आणि सामना खुला केलेला आहे. सामना पूर्णपणे झुकलेला आहे जाणता राजा बदलापूर गाव या टीमच्या बाजूने, कारण की जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. चार धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सॉफ्टवेअर निकलतात. ऑन साइडला फ्लिक केलाय. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 8. चला दोन्ही कॅप्टन या बन सत्संग शिरगाव आणि जवळजवळ निश्चित होईल बदलापूर गाव संघ, परंतु क्रिकेट आहे आणि बॅकअप साठी फिल्डर येत आहेत. तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होतील आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जाणता राजा बदलापूर गाव या संघाने. जाणता राजा बदलापूर गाव संघ दाखल होतोय टॉप 3 मध्ये आणि 2 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. जाणता राजा बदलापूर आणि सत्संग शिरगाव.